नाशिक शहरातील गुन्हेगारी प्रवृत्ती, सार्वजनिक ठिकाणी उपद्रव करणारे टवाळखोर तसेच अवैध धंद्यावर लगाम घालण्यासाठी सातपूर पोलिसांनी राबवलेल्या ऑल आउट कॉम्बिंग ऑपरेशनमध्ये मोठी कारवाई केली आहे। या विशेष मोहिमेदरम्यान तब्बल 103 टवाळखोर इस्मांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार आणि पोलीस उपायुक्त किशोर काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली सातपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही विशेष मोहीम राबवण्यात आली। या कारवाईत प्रबुद्धनगर, अशोकनगर, श्रमिकनगर, सातपूर गाव परिसरातील सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर मद्यपान करणारे, पब्लिक प्लेसवर उपद्रव माजवणारे 103 जणांवर कारवाई करण्यात आली। याशिवाय अवैधरित्या देशी दारूंची विक्री करणाऱ्या 2 जणांनाही पोलिसांनी ताब्यात घेत महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हे दाखल केले। कॉम्बिन ऑपरेशन दरम्यान 13 समन्सची बजावणी करण्यात आली असून बेलेबल वॉरंटमधील 2 आरोपींनाही ताब्यात घेण्यात आले। या विशेष मोहिमेत परिमंडळ 2, अंबड, इंद्रनगर, MIDC, देवळी कॅम्प, उपनगर आणि नाशिक रोड पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते। एकूण 5 अधिकारी आणि 33 अंमलदारांनी संयुक्तपणे ही कारवाई यशस्वी केली। तर गुन्हेगारी व सामाजिक उपद्रव करणाऱ्या विरोधात अशी कारवाई यापुढे सुरू राहणार असा इशारा सातपूर पोलिसांकडून देण्यात आला आहे।